राज्य जाहीर चालू आहे चौधरी तिथे पहिलं घर जे माझं होतं आणि माझ्या घरापासून त्यांनी जे तोडायला चालू केली ते शेवटपर्यंत तोडलं यांनी। आणि नाव सांगितलं की आम्ही कोर्टाची माणसं आहेत, कोर्टाची ऑर्डर आहे, आणि नाव सांगितलं की म्युन्सिपाल्टीची ऑर्डर आहे, आम्हाला तोडायचं आहे। आणि 20-25 पोरं आली होती, त्यांच्याकडे हत्यारं पण होती। आणि माझा पुतण्या घरात जेवायला बसला 12, त्याला घरातनं बाहेर 2 वाजता बाहेर आलता तो, त्याला जेवणानं उठून त्याचा मोबाईल काढून घेतला आणि त्याला सांगितलं बाहेर निघ, बोलतो सगळं सामान पकड, आम्हाला घर तोडायचं आहे बोलतो। मग जर हे शासकीय माणसाकडनं आले होते, शासकीय यांना ऑर्डर होत्या का म्युन्सिपाल्टीची ऑर्डर होती किंवा पोलिसांची ऑर्डर होती, मग यांच्यावर शासकीय माणसं का नव्हती? बिना शासकीय माणसांनी कशी आली? आणि ते नाव सांगत होती पोरं रमेश म्हात्रेची माणसं आहेत, रमेश सुक्रिया म्हात्रे। मग हे आमच्या गरीबा आमचा कोर्ट मॅटर चालू आहे, मग तुम्ही कोणत्या बेसवर तुम्ही अशी कारवाई करता परस्पर? म्हणजे कायदा नियम हा आहे की नाही काही? फक्त गरिबांसाठी हा वेगळा विषय आणि यांच्यासाठी वेगळा हिशोब का? संगनमत करून माणसं पाठवून वाट लावून मोकळे पकडले होते त्यांना पण अहो आता आमचं सगळं नुकसान झालेलं आहे, सगळं संसार उद्ध्वस्त झालेला आहे, अक्षरशः काही नाही तिथे आमचं काय। म्हणजे आम्हाला द्यावं। काय म्हणणं आहे? पोलिसांना कंप्लेंट केली, काय म्हणणं? पोलिसांना कंप्लेंट केली, ते म्हणतात का आमचं आहे तसं आम्हाला द्यावं। पोलिसांचं काय म्हणणं आहे? हां, रात्री म्हणले तुम्ही इथे सही करून जावा, आम्ही आलं बघतो काय करायचं। आता तुम्ही आले होते काय? हां, आता त्यांनी ती ट्रीटमेंट घेतलेली म्हणून आमचे वकील होते म्हणून। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।